सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर आजचा जो रविवार आहे ना, तो माझा कसा गेला हा मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर ह्या ज्या भाज्या आहेत ना, मिस्टर रात्रीच घेऊन आले, म्हणजे सॅटर्डे रात्रीला. तर इथे पावभाजी बनवायची होती, मुलीला पावभाजी खायची होती. म्हणून मी काय केलं ना, मिरची आणि जे लसूण आहे ना, ते गरम पाण्यामध्ये ना भिजवून ठेवलं होतं. आणि हे बघा, हे आवळे किती छान आहे ना. आवळा खाल्ल्याने आहे ना खूप खूप फायदे आहेत. ते आवळा नवमीमध्ये तर मी सांगितलंच आहे, पण नॉर्मली आहे ना आवळा खायचा. रोज 1 किंवा अर्धा तरी आवळा खा. केस छान राहतात, स्किन छान राहते आणि खूप म्हणजे ना ग्लो करते स्किन. तर मी आहे ना जेव्हा सकाळी सकाळी उठते ना, रात्रीची जी काही भांडी घासलेली असतात ना, ती मी सगळ्यात पहिले ना ती लावून घेते. म्हणजे ना जरा किचनवरचा पसारा ना थोडा कमी दिसतो. तसा तर पसारा नसतो, पण जेव्हा जेवण बनवता आहे ना बराच पसारा होऊन जातो. म्हणून मी पहिले सुकलेली जी भांडी आहे ना, ती सगळ्यात आधी मी ट्रॉलीमध्ये लावून घेते. म्हणजे मग माझी जी काही बाकीची कामं आहे ना ती करायला मी स्टार्ट करते. तर रविवार होता ना, त्यामुळे मी काय विचार केला की सकाळी सकाळीच पावभाजी बनवून घेते, म्हणजे मग दिवसभर तो राडा राहणार नाही, कारण मला बाहेरही जायचं होतं. तर इथे ही जाळी छान मी धुवून घेतली. आणि त्यानंतर आहे ना, ज्या ह्या मिरच्या आणि लसूण मी गरम पाण्यामध्ये भिजत टाकल्या होत्या ना, तर कधीही लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला पावभाजी बनवायची असते ना, तेव्हा ही बेडगी मिरची आणि संकेश्वरी मिरची दोन्ही घेऊ शकता. इथे मी फक्त बेडगीच घेतली होती. तर ज्या सुक्या लाल मिरच्या असताना कमी तिखटाच्या घ्यायच्या. लसूण आणि मिरच्या त्या दोन्ही आहे ना व्यवस्थित आहे ना छान वाटून घ्यायच्या मिक्सरमध्ये, आणि त्याच्यापासून चटणी बनवायची. आणि त्याचं पुढे काय करायचं ते मी पुढे सांगणार आहे. तर इथं मिस्टरांनी जे काही भाज्या आणल्या होत्या ना, तर फ्लावर, शिमला मिरची आणि बीट. पावभाजीमध्ये ना एक तरी छोटंसं बीट टाकायचं, त्यामुळे पावभाजीला रंग ना खूप छान येतो. त्यानंतर गाजर, बटाटे. माझ्याकडे ना आज वटाणे नव्हते, तुमच्याकडे असेल ना तर वटाणे नक्की टाका. आणि मी ज्या पद्धतीने पावभाजी बनवते ना तशी एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही हॉटेलची पावभाजी खायचं 101% विसरून जाल. इतकी सुंदर पावभाजी होते आणि मुलांना देखील खूप आवडतं. कधी पण जेव्हा कधी आपण आहे ना काही किचनमध्ये काम करतो ना, तर अशी काहीतरी आहे ना, म्हणजे असं वाडगं म्हणा किंवा एखादी प्लेट म्हणा किंवा असं काहीतरी घ्यायचं की ज्याच्यात सगळ्या भाज्यांचा कचरा ना आपण एकत्र काढू. कारण घाईघाईत काय होतं ना, आपला छोटासा डस्टबिन तर असतोच, पण तरीही पसारा होतो. तर त्यामुळे ना नेहमी असं ठेवायचं. त्यामुळे ना इकडे तिकडे आहे ना पसारा नाही होत किचनवर. तर इथे छान फ्लावर आहे ना मी कट करून घेतलं. त्याचप्रमाणे बाकीच्या जेवढ्या काही भाज्या आहेत ना त्या कट केल्या. फक्त शिमला मिरची आहे ना मी टाकत नाही शिजायला. जेव्हा कांदा आपण फ्राय करतो ना त्यातच शिमला मिरची टाकायची, कारण कधी कधी ना ती कडवट लागते त्यामुळे. आणि भाज्या ना चांगल्या बारीक चिरून घ्यायच्या. बटाटे वगैरे म्हणजे अगदी पण बारीक नाही, त्या शिजल्यानंतर आहे ना छान होतात. पण जास्त मोठे मोठे ठेवले ना तुकडे तर मग नंतर काय प्रॉब्लेम होतो ना, काही अर्धे शिजतात, अर्धे शिजत नाही. आता बीट हे खूप कडक असतं, बटाटा तरी शिजून जातो पण बीट लवकर शिजत नाही. गाजर या गोष्टींना वेळ लागतो, म्हणून त्याचे ना खूप बारीक तुकडे करायचे. आणि जे बटाटा वगैरे म्हणजे पटकन शिजणार आहे, फ्लावर यांचे थोडे मोठे केले तरी चालेल. तर इथे बघा छान मी बीट आहे ना कट करून घेतला आणि तो आता मी कुकरचा जो डब्बा आहे ना त्यामध्ये टाकणार आहे. तर इथे ना त्यानंतर जी शिमला मिरची आहे ना ती मी यामध्ये नाही टाकत आहे. तर इथे भाज्या बघा कशा छान चिरून घेतल्या आहे. आणि बीट धुवायचं नाही, नाही तर अख्खं ते रेड रेड होईल. पहिले सालं वगैरे काढून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर मग लास्टला आहे ना ते टाकायचं. इथे छानपैकी आहे ना मीठ टाकून घेतलं आहे. आणि आता कुकरमध्ये हे ज्या भाज्या आहेत ना चिरलेल्या त्या मी लावून घेणार आहे. एक माझ्या कुकरमध्ये तरी 4 शिट्यांमध्ये होऊन जातं. थोडंसं पाणी घालायचं, त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि थोडं हिंग टाकलं आहे. आणि त्यानंतर आहे ना असं थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता कुकर मी लावून घेणार आहे. तर सकाळी सकाळी आहे ना आपल्याकडे जेव्हा वेळ असतो ना, संडेला जर आपण उशिरा उठलो ना, मग सगळी कामं उशिरा होतात आणि त्यानंतर तो रविवारचा दिवस कसा जातो आपल्याला कळतसुद्धा नाही. त्यामुळे ना थोडं रोज तुम्ही ज्या वेळेत उठतात ना त्यापेक्षा थोडंसं लेट उठा, पण अगदी 10-11 वाजता नका उठू, नाही तर कसं संडे जाईल ना कळणारसुद्धा नाही. तर ह्या ज्या मिरच्या होत्या ना त्याचं मी छान असं पाणी काढून घेतलं आहे. आणि लसूण बघा थोडं कोमट पाण्यात भिजल्यामुळे ना फटाफट त्याची सालं निघून गेली.
आणि याची ना छान अशी एक मी पेस्ट बनवून घेणार आहे। जर गरज पडली तरच थोडंसं पाणी टाका, कारण मिरच्यांमध्ये पाणी असतं म्हणून छान बारीक होते, पण लागलं तर एक 2-3 चम्मच पाणी टाकून आहे ना छान बारीक करायची। थोडंसं तेल घालायचं पाहिजे तर, आणि मीठ घालायचं, आणि याची ना छान अशी मस्त पेस्ट बनवून घ्यायची। आता ह्या चटणीचा जो उपयोग आहे ना तो बऱ्याच गोष्टींसाठी आहे। जसं पावभाजीमध्ये सगळ्यात मेन तर ही चटणी आहे, यानेच तुमची पावभाजी आहे ना खूप सुंदर होते, तुमच्या पावभाजीची टेस्टच पूर्ण चेंज होऊन जाईल। तर इथे मी ही पेस्ट करून घेतली। आता एकीकडे आहे ना कुकर होतोय तोपर्यंत सगळ्यात आधी आहे ना कांदे चिरून घ्यायचे, कारण कांदा थोडासा लाल होतोय ना तोपर्यंत आहे ना आपलं कुकर थंड पण होणार आणि सिट्या पण कंप्लीट होतील, आणि कांदा टमॅटो याला आणि अद्रक लसूणची पेस्ट वगैरे त्याला ना वेळ लागतो। तेवढ्या वेळात एकीकडे तुमचं हेही काम होईल आणि तेही। आणि जेवण बनवताना आहे ना कोणतीही गोष्ट आहे ना खूप घाईघाई नाही करायची, व्यवस्थित मॅनेजमेंट करून जर कोणतीही गोष्ट केली ना तर ती खूप पटकन व्यवस्थित आणि छान होते, आपलीही चिडचिड होत नाही आणि घाई होत नाही। तर इथे एकीकडे कुकर होतं आहे, एकीकडे मी मस्त कढाई ठेवली आहे। ॲल्युमिनियमचे भांडे मी जास्त वापरत नाही, पण ही एक कढाई आणि हे कुकरच माझ्याकडे आहे। तर म्हणजे कसं पावभाजी जास्तीची बनवायची असेल तरच याचा वापर होतो, आणि झालं मी दुसऱ्या कढाईमध्ये शिफ्ट करून घेते हिला। तर इथे एकीकडे बघा मस्त कांदा लाल होईल, एकीकडे कुकर पण होतं आहे आणि एकीकडे माझा कांदाही लाल होतो आहे। आता मी काय करणार आहे ना मस्तपैकी आहे ना इकडे शिमला मिरची पण कट करून घेणार आहे, आणि कांद्यामध्ये ना थोडंसं नॉर्मल मीठ टाकायचं, कारण आपण पावभाजीची ज्या भाज्या आपण बॉईल करायला ठेवल्या ना त्यातसुद्धा घातलं आहे, म्हणून याच्यातही थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे कांदा ना लवकर आपला लाल होतो। आणि इथे बघा शिमला मिरची एकदम बारीक, जसा कांदा चिरला होता ना तशी शिमला मिरची देखील चिरून घ्यायची आहे। आणि कांदा थोडा नॉर्मल असा लालसर झाला ना त्याच्यामध्ये मग शिमला मिरची घालून घ्यायची। टॅमॅटो बघा किती सुंदर वाटत आहेत ना, एकदम लाल लाल असे मस्त आहे। माझ्या मुलीला तर टॅमॅटो खूप आवडतात आणि ती रोज 1-2 टॅमॅटो तरी खाते। तर बघा कांदा असा थोडासा लालसर झाला आहे। आता इथे मी ॲड करणार आहे शिमला मिरची। तर इथे ना छान शिमला मिरची टाकल्यानंतर ना मस्त कांदा चांगला ब्राऊन होऊन द्यायचा, त्यासोबत ना शिमला मिरचीसुद्धा खूप छान ब्राऊन होते। तर मला आहे ना कमेंट्स खूप छान छान येत आहे, माझे व्हिडिओ पण जे आहेत ना ते तुम्हाला आवडतं आहे, त्याबद्दल खरोखर मनापासून तुमचे धन्यवाद। आणि प्लीज अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे तर तुम्ही कमेंट्सद्वारे सांगा, म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचत आहे, किती लोकांना आवडतं आहे, तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता आहे याची देखील मला एक कमेंट्स करा। त्यानंतर शिमला मिरची मी इथे ॲड केली आहे मस्त। आता हे छान फ्राय होऊन देईल। आता हे फ्राय होतंय तोपर्यंत फटाफट आपण टॅमॅटो कट करायला घेऊया, म्हणजे बघा एकासोबतच किती व्यवस्थित मॅनेज करून जर कामं केली ना तर किती छान होतात, हे ह्या व्हिडिओद्वारे मला तुम्हाला सांगायचं असतं। आणि खरोखर खूप मेहनत लागते या सगळ्या गोष्टींना, जेव्हा आपण व्हिडिओ काढतो ना खूप मेहनत लागते। तुम्हाला फक्त एक व्हिडिओ बघायचा आणि लाईक करायचं आहे, तर प्लीज तेवढा तर सपोर्ट तुम्ही नक्कीच करू शकतात। म्हणून ज्यांनी अजूनपर्यंत आहे ना सबस्क्राईब नाही केलं आहे ना त्यांनी प्लीज करा। आणि ना बऱ्याचदा असं होतं, माझंही व्हायचं की आपण व्हिडिओ बघता बघता इतके मग्न होऊन जातो ना आपण लाईक करायचं आणि कमेंट्स करायचंच विसरतो। तर प्लीज ताई तुमचा एक लाईक एक प्रोत्साहन देतं मला, म्हणून सांगते की एक लाईक, एक कमेंट्स आणि सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या फॅमिलीबरोबर शेअर करा। आणि जर कधी तुम्हाला कुठली जास्त व्हिडिओ बघायला आवडत आहे ते देखील मला सांगा। तर बघा ही छान अशी चटणी बनवून झाली आहे। यामध्ये ना एक लिंबू पिळायचा, म्हणजे जर कधी त्याचा तिखटपणा ना थोडा कमी होतो आणि चटणी मस्त लागते। तर इथे छान एका बरणीत मी काढून घेते आहे, म्हणजे कसं जर तुम्हाला भाकरी बरोबर आहे ना आपण चवीला घेतो ना चटणी वगैरे तशी खूप छान लागते, नुसतं तेल टाकून खायची आणि पाहिजे त्याच्यात कच्चा कांदा टाकायचं, एक नंबर लागते याची टेस्ट। भाकरी बरोबर, डाळ भाताबरोबर, खिचडी बरोबर खूप सुंदर लागते ही चटणी, म्हणजे तोंडाला ना अक्षरशः चवच येते। त्यानंतर आहे ना इथे चटणी काढून घेतली आहे आणि त्यानंतर इकडे एकीकडे माझा टॅमॅटो पण छान म्हणजे फ्राय होतो आहे। तर मी काय करते ना किचनमध्ये जेव्हाही काम करते ना मी, तर आता समजा इथे मी चटणी एकीकडे काढून घेतली, कारण तिकडे मला माहिती माझा
कुठपर्यंत माझा कांदा झाला आहे, तर तेवढा माझ्याकडे वेळ ना, तेवढ्या वेळात मी एक एक काम उरकते. जसं इथे चटणी काढून घेतली, 2-3 भांडे जर बेसिनमध्ये असेल ते फटाफट घासून घेते. म्हणजे कसं ना, तेवढीच कामं आपली पटापट उरकतात. आता यामध्येच मी काय केलं, थोडं अद्रक आणि लसूण टाकला आणि छान याची पेस्ट बनवून घेतली आणि आता ती पेस्ट मी याच्यामध्ये टाकून आहे ना छान फ्राय केली. बघा एकीकडे माझी थोडीशी भांडी होती, ती भांडी देखील मी आहे ना छान घासून घेतली. कारण आहे ना सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या असतात, तर त्या कशा आनंदाने करायच्या ना ते आपल्याच हातात असतं. तर इथे टॅमॅटो टाकला आहे आणि छान टॅमॅटो टाकल्यानंतर आहे ना थोडंसं नॉर्मल ना खाली मसाला लागला होता, मग मी थोडंसं यामध्ये आहे ना पाणी टाकलं आणि यावर झाकण ठेवून घेतलं. तर इथे झाकण ठेवलं आहे ना, तर मग टॅमॅटो पण फटाफट म्हणजे नरम होऊन जाईल आणि त्याला जसं पाणी सुटेल ना, तर खालचा जो नॉर्मल मसाला चिटकला होता ना तोही व्यवस्थित होऊन जाईल आणि टॅमॅटो माझा पटकन होईल. आणि भाजी मला लवकर करून आहे ना बाकीचीही कामं होती, बाहेर जायचं होतं, त्यानंतर माझ्या ऑर्डर्सची कामं होती. आता पुढे तुम्ही बघालच की रविवारीसुद्धा आराम नसतो कधी खूप. मी मध्ये रेस्ट घेते, असं नाही की नाही, मी घेते रेस्ट, पण कामच एवढी असतात ना की कधी असं वाटतं की अरे एक दिवसाची रेस्ट अजून जास्त पुढे नाही का काम नको पडायला, बाकी काही नाही. तर इथे खूप दिवसाचं चाललेलं की मला पावभाजी पाहिजे, आई पावभाजी बनव म्हणून म्हटलं चला आज संडे आहे. पण माझ्या हातची पावभाजी आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच आवडते, पण ॲक्च्युली आज होती एकादस म्हणून मिस्टरांना खाता नाही आली, तर थोडी एक्स्ट्राची बनवून ठेवली आहे. उद्या सकाळी त्यांना मी नाश्त्याला देईन, कारण आज तर खाऊ शकत नाही, एकादस दुसऱ्या दिवशी सुटते. छान इथे आता कोथिंबीर बारीक करून घेतली आहे. टॅमॅटो छान नरम झाला ना, मग त्यामध्ये कोथिंबीर टाकायची. मस्त कोथिंबीर टाकली ना तर कसं टेस्ट एकदम छान येते पावभाजीला. तर इथे बघा माझे आहे ना जवळजवळ दिसताना मी पावभाजी बनवते, पण ही करता आहे ना मी बरीच कामं माझी उरकून घेतली आहे. इथे बघा किती छान वाटते आहे. पूर्ण टॅमॅटो जो आहे ना एकदम सॉफ्ट झाला आहे आणि मस्त, आणि कलर पण बघा किती सुंदर आला आहे पावभाजीला. कारण आहे ना आपण जी मिरची यूज केली ना बेडगी, तर त्याच्यामुळे ना छान असा कलर येतो. इथे बघा कुकरही आता माझा थंड झाला आहे आणि आता मी भाज्या काढून घेते. म्हणजे पावभाजीचं जो स्नॅश करायला येतं ना त्याने मी स्नॅश करून घेणार आहे आणि मग ते फ्राय केलं आहे ना त्याच्यामध्ये मी हे ज्या भाज्या आहेत ना त्या, माझ्याकडे ना वटाणे नव्हते, वटाणे जेव्हा पण असेल ना टाका. जर कधी शेंगांमधले असतील फ्रेश तर डायरेक्टली आहे ना तुम्ही कांद्याबरोबर फ्राय केले ना तरी चालतात, किंवा याच्याबरोबर केले तरी. पण मी कडधान्यामधले जे वाटाणे असतात ते भिजवून टाकते, त्याची पावभाजी खूप वेगळी टेस्ट देते आणि खूप छानही लागते. मला त्या वाटाण्याची पावभाजी जास्त आवडते फ्रेश वाटाण्यांपेक्षा. एकदा तुम्ही ट्राय करून बघा मस्त. जर कधी फ्रेश वाटाणे नाही भेटले ना, आपल्या कडधान्यामधले घ्यायचे आणि ते रात्रभर भिजवून आहे ना मस्त बॉईल करून टाकायचे, मस्त लागतात. आणि इथे पुन्हा एकदा तुम्ही म्हणत असाल की ताई सुहानाचे मसाले तुला खूपच आवडतात की प्रमोशन करते की काय, तर नाही, मला स्वतःला खूप आवडतात. म्हणजे छान टेस्ट चांगली, मला एव्हरेस्टपेक्षा सुहानाची टेस्ट जास्त छान वाटते. तर इथे बघा मी मस्त सुहानाचा मसाला टाकून घेतला आहे आणि छान माझी पावभाजी झाल्यानंतर आहे ना बघा किती मस्त लागते. म्हणजे अगदी कांदा टॅमॅटो सगळं प्रमाणात टाकलं ना, पावभाजी खरोखर खूप सुंदर. आणि आत्ता मसाला टाकल्यानंतर घरभर एवढा सुगंध पसरला होता ना, मुलीला लगेच कळालं, झोपली होती तरी कळालं पावभाजी बनवते म्हणून आई. आणि मी म्हणते संडेला जेवढे झोपले असतील ना सुगंधाने सगळे सुटले असतील. आता ह्या स्टेजला आहे ना थोडंसं आपण बटर घालून घ्यायचं आणि छान मसाला आहे ना आणखी एकदा परतवून घ्यायचा. बटर टाकलं ना तर पावभाजी कशी बनते हे सगळ्यांनाच माहिती, कारण विदाऊट बटर पावभाजीला टेस्ट येत नाही. आणि कंजूसपणा बिलकुल करायचा नाही, मन भरून बटर टाकायचं पावाला पण आणि भाजीला पण. तर इथे छान आहे ना भाज्या मिक्स करून घेतल्या आहे मस्त. आता आहे ना पूर्ण जेव्हा मिक्स होईल ना तेव्हा पावभाजीचा रंग बघा किती सुंदर येतो आहे. आता एकीकडे छान मस्त थोडीशी भांडी होती ती पण घासून घेतली. आणि ना इथे गॅसवर आहे ना कधीही एक प्लेट ठेवायची, चम्मच वगैरे ठेवायला, कारण आहे ना गॅस आपला आहे ना जास्त खराब होत नाही आणि मग डबल काम वाढत नाही. एक काम करायला गेलं तर दुसरं काम वाचवण्याचा प्रयत्न करायचा, ना की ते डबल करण्याचा, म्हणजे त्यात तुमचाच वेळ वाचणार. तर इथे बघा छान पावभाजी पुन्हा एकदा मी अशी हे करून घेतली आहे
आणि पावभाजीचा कलर बघा किती सुंदर. बीट आणि मिरचीमुळे आहे ना खूप सुंदर पावभाजीला रंग येतो. आणि याच्यामध्ये ना मग नंतर मी पाणी वगैरे घालून घेतलं आणि छान आहे ना एक 15 ते 20 मिनटं तरी ना पावभाजी छान उकळून द्यायची. म्हणजे ना सगळ्या भाज्या अशा मसाला वगैरे भाज्या आहे ना सगळ्या मिळून येतात आणि त्या पावभाजीची जी टेस्ट आहे ना ती सगळ्यात उत्तम लागते. आणि कधीही लक्षात ठेवा, पावभाजी बनवतो ना त्याची अर्धी मजा पावावर असते. तुम्ही जर पाव छान असे मस्त आहे ना बटर लावून छान म्हणतात ना गरम केले ना, पण ते कडकही नाही झाले पाहिजे, ते नरमच पाहिजे, पण करायचे पण तसे, तेव्हाच त्या पावभाजीची खरी मजा आणि गरम गरम खायला घ्यायची. इथे बघा माझी झाडं किती सुंदर वाटतं आहे. त्यानंतर आहे ना हे बघा, हे जास्वंदीला इतक्या कळा येतात ना. माझ्या जास्वंदीला 12ही महिने फुलं असतात, पण चिमण्या बाप रे बाप, चिमण्यांनी सगळ्या कळ्या खाऊन खाऊन एक फूल उमलून देत नाही. आणि ते गुलाबाची फुलं बघा किती सुंदर वाटत आहे. खूप सुंदर यायला लागली सध्या गुलाबाची फुलं. गुलाबाची फुलं आणि इतर फुलांना ते काही नाही, फक्त ना एक तर मनी प्लांट खातात, नाही तर मग ते जास्वंदाची फुलं खातात. मी काय नाही, माझ्याकडे खूप चिमण्या आहेत, खूप. अक्षरशः ना तिथली POP ना तिथे खोपासुद्धा करून ठेवला आहे, इतक्या चिमण्या येतात, खिडकी उघडी असल्या कारणाने. तर इथे एकादश होती म्हणून बघा स्वामींना किती छान वारकरी जे वस्त्र आहे ना ते घातले. सकाळी सकाळी छान पूजासुद्धा माझी झाली होती. पूजा आज मिस्टरांनी केली, संडे होता. तर बघा स्वामी किती गोड दिसत आहेत. आता त्यानंतर ही कामं उरकून मी गेली मार्केटला. तर इथे मला काही फ्रूट्स घ्यायचे होते, भाजी घ्यायची होती, नंतर डीमार्टमध्ये सुद्धा जायचं होतं. तर बघा किती सुंदर वाटतं आहे. त्या पावसाने आहे ना काय म्हणजे पावसाचा हिशोबच कळत नाही की का इतका पाऊस येतो आहे, काही समजतच नाही आहे. तर अर्ध्यातच काम करता करता आहे ना पाऊस आला. आणि ह्या एक आजी मला खूप गोड वाटल्या. किती शिकायला भेटतं ना आजी लोकांकडून. ह्या वयात देखील त्या स्वतः म्हणजे काम करतायत, आपण काहीच नाही. तर पाऊस बघा किती होते आणि इतकी फ्रेश फ्रेश आणि छान छान फुलं होती ना की मस्त वाटलं, म्हणून मी एक छोटासा व्हिडिओ घेतला. तर इथे चिंच बघून तर तोंडाला पाणीच आलं होतं. मस्त. आता तुळशीचं लग्न आहे म्हणून हे सगळं तुम्हाला सगळीकडे भेटेल. तर बघा इथे किती छान अशा भाज्या होत्या, फ्रेश फळं होती, मस्त वाटलं. त्यानंतर पाऊस थोडासा थांबला आणि मी माझं पुढे जायला सुरुवात केली. आणि इथे बघा केवढं पावसामुळे गाड्यांचा गोंधळ झाला होता ना, बाप रे बाप. त्यानंतर मी डीमार्टला आली. मग आल्यानंतर बघा फुलं वगैरे घेतली, सगळं आवरलं. मग मिस्टरांची होती एकादश. आल्याला तोंड हातपाय पटापट धुतली. एकीकडे ना रताळी आणली होती आणि शिंगाडा आणला होता, तो कुकरला लावला. इकडे आहे ना शेंगदाण्याची आमटी बनवून घेतली. जायच्या आधी कारले आणले होते मिस्टरांनी, ते छान बॉईल करून ठेवले. म्हटलं मग उद्या फ्रीजमध्ये ठेवले ना फ्राय करायला. ही सकाळची पावभाजी जी मी शिफ्ट करून बघा केवढीशी राहिली. तिघींनी पावभाजी खाऊन झाली आहे, आता मी बाकी आहे. इथे जवळजवळ ना 3 वाजले होते मला यायला. आणि बघा पाव कसा गरम करायचा, छान बटर लावायचा आणि जी मी चटणी बोलले ना ती किंवा पावभाजी मसाला टाकायचा, छान बटर लावून आहे ना. मी सांगते ना तुम्हाला पावभाजीची सगळी जी मज्जा आहे ना अर्ध्याच्या वर ती पावावरच आहे. तुम्ही पाव छान गरम केलेत ना मस्त. आणि व्हिडिओच्या नादामध्ये ना माझे पाव थोडे थंड झाले होते, पण म्हटलं चला मैत्रिणींना आपल्या दाखवूया. बऱ्याच जणींनी जर खूप दिवसांपासून केली नसेल तर ॲटलिस्ट पुढच्या संडेला ताई पावभाजी बनवतील आपल्या मुलांसाठी. आणि छोटे छोटे पिल्लू लोकही माझं व्हिडिओ बघत असतील तर तेही सांगतील की बघ माऊने बनवली आहे पावभाजी, तू कधी आम्हाला बनवते. ते छान मी माझी प्लेट लावून घेतली आणि मिस्टरांची प्लेट लावून घेतली. माझ्यासाठी मस्त पावभाजी, त्यावर छान बटर घातलं. त्यानंतर मिस्टरांसाठी ही आमटी बनवली होती शेंगदाण्याची. त्यानंतर एकीकडे शिंगाडे उकडून घेतले होते ते. आता बघा किती सुंदर वाटते प्लेट. पण आहे ना 3-3:30 होऊन गेले होते ना, तर भूक पूर्णपणे आहे ना गायब झाली होती. ते इथे बघा छान असे रताळे उकडून घेतले होते मिस्टरांसाठी. म्हटलं ते नेहमी त्यांची आहे ना महिन्यातून एकादश असते, म्हणून आहे ना तेच खाऊन आहे ना कंटाळा येतो. म्हणून आहे ना म्हटलं आज जरा थोडं हेल्दी खा, कारण त्यांचं म्हणजे एवढं त्यांच्या मीटिंग्स वगैरे असतात ना, तर कधी बाहेर खाणं होतं. त्यामुळे म्हटलं की आता उपवास आहे तर थोडं हेल्दी खा. तसं त्यांना बाहेर खायला बिलकुल आवडत नाही, पण काय मीटिंग्स वगैरे असले तर जावं लागतं, त्यामुळे कधी खाणं होतं. तर इथे छान बघा मी पावभाजी माझी मस्त प्लेट सजवून घेतली आहे. इथे मिस्टरांची प्लेट सजवून घेतली आहे. मग इथे छान खाल्लं आणि ऑर्डरला बसली. तर इथे जी ऑर्डर आहे एक बारामतीची आहे.
आणखी बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या ऑर्डर आहेत. तर इथे त्यांचं मुकुट तयार करून घेतलं. ही बघा, ही पेशवाई मुकुट आहे. तर हो ताईंनो, मी स्वामींच्या वस्त्रांची ऑर्डर घेते, मीच बनवते. हे मुकुट मी स्वतः माझ्या हाताने तयार केलं आहे. बऱ्याच ताईंचे प्रश्न येतात म्हणून पुन्हा एकदा सांगते, ज्या जुन्या ताई आहे त्यांना माहिती. आणि ही जे मुकुट आहे ना, हे 6 इंच मूर्तीचे बघा, पहिले असा बेस बनतो, त्यानंतर असा बेस बनतो, त्यानंतर फायनली पेशवाई अशा पद्धतीने बनते. तर इथे वस्त्र बघा असा, आणि माझे हात बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की एवढा ग्लू लागलेला असतो. जवळजवळ मला 15 मिनटं हात धुवायलाच जातात. हे बघा वस्त्र किती सुंदर आहे. हे जे आहे ना, हे ग्रीन कलरचं वस्त्र आहे. आतमध्ये छान असं अस्तर येतं सुंदर. आणि हे बघा, हे फक्त ना 3 इंच मूर्तीचे वस्त्र आहे. याची फिनिशिंग बघा, आपल्याकडचे जे वस्त्र असतात ना, त्याची फिनिशिंग खूप छान येते, खूप सुंदर असतात. ज्या ताईंनी घेतलं आहे ना त्यांना माहिती आहे. बघा अशा प्रकारे नंतर फायनली पॅकिंग होतं आहे. आणि आता पुढे मी दाखवते कशी पॅकिंग होते. बघा इथे बहीण पॅक करते वस्त्र. आणि हे जे काही पॉसिबल होतं ना, हे फक्त ह्या दोघींमुळे, कारण एकटीकडनं कोणतंही काम पॉसिबल नाही. ह्या माझ्या सपोर्टला आहे म्हणून मी माझं घर सांभाळू शकते, मी माझा बिझनेस सांभाळू शकते आणि सगळं करू शकते. म्हणजे आम्ही तिघी मिळून हे सगळं करतो. एकटीकडनं होणं इम्पॉसिबल आहे. तुमची फॅमिली तुमच्यासोबत असेल ना, तरच तुम्ही काहीतरी करू शकता. एकटा माणूस करून सगळं काही करू शकत नाही. तर इथे छान बहिणीने पॅकिंग केली. त्यानंतर दुसरी व्हिडिओ काढते, एडिटिंग करते, बऱ्याच गोष्टी आहे. हळूहळू तुम्हाला पुढे सांगतच जाईल. श्री स्वामी समर्थ.